तर लोकसभेच्या रणधुमाळीमध्ये आणखी काही बातम्या। माझी उमेदवारी मी निश्चित समजते। माझ्या उमेदवारीचा संभ्रम नव्हता। काही लोकांच्या वक्तव्याला पार्टी महत्त्व देणार नाही। भावना गवळींचा संजय राठोडांना टोला। खासदार म्हणून 25 वर्षांपासून काम मी उत्तर देत बसत नाही। माझं काम दाखवते गवळींचं वक्तव्य। भावना गवळींना तिकीट न दिल्यास मी माझ्या पक्षाकडून त्यांना तिकीट देणार। वाशिममध्ये महादेव जानकर यांचं विधान। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचाच खासदार झाला पाहिजे। लोकसभेच्या बदल्यात आम्ही रत्नागिरी विधानसभा द्यायला तयार। भाजपचे माजी आमदार बाळ माने यांचं विधान। राष्ट्रीय समाज पक्ष, महाविकास आघाडी किंवा महायुतीमध्ये सुद्धा सहभागी नाही। शरद पवार माढ्याची जागा देतो म्हणाले, पण माढा आणि परभणीसाठी आमचा हट्ट। महादेव जानकर यांच्याकडून स्पष्ट। महादेव जानकर भाजपपासून कुठेही जाणार नाही। ते देवेंद्र फडणवीसांचे मित्र आणि पंकजा मुंडेंचे भाऊ आहेत। चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेसमध्ये रस्सीखेच। आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यासह शिवानी वडेट्टीवार यांचाही दावा। शिवानी वडेट्टीवार यांनी पक्षश्रेष्ठींकडे लोकसभेचं तिकीट मागितलं, तर विजय वडेट्टीवार यांच्याकडून सुद्धा सूचक वक्तव्य। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये महायुतीमध्ये तिढा सुरू। तिढ्यामध्येच महायुतीचा पराभव होणार, हे एकमेकांच्या उरावर बसणार। किमान 2.5 लाखाच्या फरकानं माझा विजय निश्चित, विनायक राऊत यांचा दावा। काँग्रेसकडे उमेदवार नसेल तर नांदेड लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी तयार। माजी खासदार सुभाष वानखेडेंची प्रतिक्रिया। नांदेड लोकसभेची जागा काँग्रेसने उद्धव ठाकरेंना सोडण्याची मागणी। नवनीत राणांचा कुठलाही पक्षप्रवेश नाही। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून स्पष्ट। राणा आणि भाजपच्या सर्व मित्रपक्षांना संमेलनासाठी बोलावलं, अशी माहिती।